नमस्कार रसिक हो, मी सौ संध्या अमित टिंगरे. सगळे कसे आहात? नेहमीप्रमाणे आनंदी असालच अशी आशा करते. बऱ्याचदा या धकाधकीच्या काळात माणसाला थोडा रिकामा वेळ मिळणे फारच कठीण. पण तरीही तो थोडा रिकामा वेळ जेव्हा मिळतो तेव्हा त्याचे मन मात्र रिकामे नसते. ते अनेक विचारांनी घेरलेले असते व त्या विचारातच तो व्यक्तीही पूर्णपणे कसा गुरफटलेला असतो हे सांगणारी एक कविता आज मी आपणासमोर घेऊन आली आहे. आजच्या कवितेचा विषय आहे एकांतवास. चला सुरुवात करूया आजच्या काव्यवाचनाला. कवितेचा विषय आहे एकांतवास. एकांतात गवसतात अणुत्तरित प्रश्नांची उत्तरे. एकांतात गवसतात अणुत्तरित प्रश्नांची उत्तरे. जे करीत होते संभ्रम मणी, का घडतात ह्या गोष्टी बरे? जे करीत होते संभ्रम मणी, का घडतात ह्या गोष्टी बरे? एकांतात घेतला जातो मनाचा ठाव. एकांतात घेतला जातो मनाचा ठाव. अनेक गोष्टींचा घेरा सुटतो एकांतात खास. अनेक गोष्टींचा घेरा सुटतो एकांतात खास. काय चूक काय बरोबर याची एकांतात पटते खूण. काय चूक काय बरोबर याची एकांतात पटते खूण. भरकटलेल्या मनाला योग्य वाटेची लागते भुणभुण. भरकटलेल्या मनाला योग्य वाटेची लागते भुणभुण. एकांतवासात जमतो विचारांचा मेळा. एकांतवासात जमतो विचारांचा मेळा. दिशाहीन विचारांचाच हा असतो खेळ सारा. दिशाहीन विचारांचाच हा असतो खेळ सारा. एकांतवासात माणूस स्वतःचा घेतो ठाव. एकांतवासात माणूस स्वतःचाच घेतो ठाव. आयुष्याची जमाबेरीज येथे होते खास. आयुष्याची जमाबेरीज येथेच होते खास. धन्यवाद. रसिक हो, पूर्वीप्रमाणे या कवितेलाही आपला प्रतिसाद उत्तम मिळेल अशी अपेक्षा करते. अशाच सुंदर कवितांसाठी ऐकत रहा वेल्वेट वर्सेस बाय संध्या टिंगरे. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.